विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपली मराठी भाषा समजून घ्यावी लागते. इथं जे मी लिहिलंय ना, मला फक्त 10 मार्क्स पाहिजेत. याचा अर्थ मला तुमच्याकडून फक्त 10 मार्क नको आहेत. 10 मार्कांची वाढ हवी आहे. होय. तुम्ही सध्या ज्या स्टेजला आहात, म्हणजे तुमचा स्कोर किती होतोय? काहींचा 60 होतोय. होय, 60 होतोय. काहींचा 70, 80, 90, 100, 120 पर्यंत जातोय स्कोर. मला ॲट एनी कॉस्ट 3 ते 4 दिवसांनी तुम्ही एक मॉक टेस्ट द्यायची आहे आणि त्यात तुमचा सध्या जो स्कोर होतोय, त्यात 10 ते 20 मार्कांची वाढ हवी आहे. पण मिनिमम 10 तरी मार्क आता वाढले पाहिजेत. मग काय केलं पाहिजे हे 10 मार्क वाढण्यासाठी आणि का हे 10 मार्क वाढवायचे? हे 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. पहिला काय सांगितलं पाहिजे, की काय केलं पाहिजे? ऑब्व्हियसली तुम्ही या ठिकाणी 11th चे टॉपिक केले पाहिजेत. होय, कोनिक सेक्शन, प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन याच टॉपिकला वेळ द्यायचा आहे. मी हे टॉपिक सांगितले. तुम्ही लिमिट कंटिन्यूटी केलं नसेल तर ते टॉपिक सुद्धा परफेक्ट करा. फिजिक्स मध्ये सांगू का? एरर एनालिसिस, ओके, वेक्टर हे सोपे गेल्या वर्षीच ऍड केलेले 2 टॉपिक आहेत. 2च मार्क आहेत, 2च. फिजिक्स मध्ये स्कोर होत नाही ना, मग हे 2 टॉपिक तुम्ही पहिल्यांदा करा. फिक्स पीवायक्यू असे आहेत की जे येतात परीक्षेमध्ये. फॉर्म्युले रिवाइज करा. 10 ते 15 प्रश्न एकदम ईझी असतात. काहीही करा, मला 10 मार्कांची वाढ हवीच आहे. या स्टेजला पॅनिक मोडमध्ये आपल्यातलं कोण नाहीये. मी सांगतो अतिशय आनंदानं. मी कोल्हापूरमध्ये क्लास घेतोय. तिथल्या क्रॅश कोर्स मधल्या मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच कॉन्फिडन्स दिसतोय. मार्क वाढतायत. विथआऊट गेस अभ्यास करून जो पेपर देतात त्याचे मार्क वाढतायत. मी तुम्हाला सांगू का? पण गेस पण हे करावं लागेलच ना. मग लॉजिकल थिंकिंग करून मग ऑप्शन एलिमिनेट करून 4 पैकी 2 ऑप्शन जर एलिमिनेट केल्या तर 50% आहे ना प्रोबॅबिलिटी मार्क वाढण्याची. मी नेहमी सांगतो, आता परत सांगतोय, की सीईटी मध्ये तुमचा स्कोर आउट ऑफ 277 आणि आउट ऑफ 267. बऱ्याच वेळा मी सांगितलंय, मान्य आहे मला. पुन्हा सांगतो, की गेल्या वर्षी ज्याचा स्कोर एवढा झाला होता त्याला क्लोज टू 90 पर्सेंटाइल होते म्हणजे 89.78 टू 90 आणि ज्या मुलांचा स्कोर एवढा होता त्याचे पर्सेंटाइल बाळांनो अगदी 54, 60 च्या दरम्यान होते किंवा 60 होते म्हणा चला सेफ पर्सेंट. 30 पर्सेंटाइलचा डिफरन्स फक्त 10 मार्कामुळं. का? हा मुलगा एकदम कच्चा आहे? नाही ना, थोडेसे एफर्ट्स वाढवले असते तर हा 10 मार्क वाढले असते. आता याच्यापेक्षा अजून फक्त 7 मार्क वाढू दे. समजा 84 होऊ दे. पर्सेंटाइल 93 होतायत. अरे, एक-एक पर्सेंटाइलमुळे रँक इम्प्रूव्ह होणार आहे तुमच्या लक्षात घ्या. रँक इम्प्रूव्ह झाली की बेटर कॉलेज तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं अल्टिमेट गोल, अल्टिमेट टार्गेट तेच आहे की आपल्याला टॉपच्या कॉलेजमध्ये जायचंच आहे ॲट एनी कॉस्ट. लक्षात घ्या. मला माझं लाईफ बदलायचंय. मला माझ्यासाठी खूप चांगलं लाईफ हवंय. चांगलं लाईफ म्हणजे काय रे? की एक चांगला जॉब असला पाहिजे. ओके. पहिल्यांदा इनिशियली जॉब हा करावाच लागेल. मग तुमचा बिझनेस तुम्ही विचार करा लक्षात घ्या. तुम्ही असं म्हणू नका, "हे मला काही शिकायचं नाही, काही नाही." मग असा विचार असेल तर हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी नाहीये. कशाला शिकता इंजिनिअरिंग तरी लक्षात घ्या. बिझनेस असू दे, स्टार्टअप असू दे, पण त्याच्या अगोदर कुठं ना कुठं तरी जॉब हा तुम्हाला करावा लागेल अनुभवासाठी. बरं तो आलतू-फालतू पण नकोय. उगाच 1000-2000 काम करताय असं पण नकोय. तो एक ड्रीम पॅकेज असलं पाहिजे, ड्रीम जॉब असला पाहिजे. त्यासाठी ड्रीम कॉलेज आणि कष्ट हवेत. आता मला तुमचे मार्क वाढवून द्या. ऑर्गॅनिक कच्चा आहे तर ऑर्गॅनिक करा. न्यूमेरिकल कच्चा आहे तर न्यूमेरिकल्स वरती फोकस करा. त्याची भीती वाटते तर जे अवघड टॉपिक आहेत त्याचे फॉर्म्युले तरी रिवाइज करा. ओके. एक लक्षात घ्या माझं वाक्य इथून पुढे तरी. फिजिक्समध्ये एकही पी-वाय-क्यू सॉल्व्ह न करता सगळे एम-सी-क्यूज आल्या पाहिजेत. म्हणजे एकही एम-सी-क्यू सॉल्व्ह न करता सगळ्या एम-सी-क्यू आल्या पाहिजेत. म्हणजे काय? तुम्हाला फॉर्म्युले कळाले पाहिजेत रे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅग्नेटिक मटेरियल घेतलं आणि मी तुम्हाला हे सिम्बॉल काढून दाखवतोय. तर या सिम्बॉलशी रिलेटेड सगळे फॉर्म्युले आठवले पाहिजेत. 1 प्लस ससेप्टिबिलिटी म्हणजे कोण? रिलेटिव्ह परमिएबिलिटी. कशाला मग पी-वाय-क्यू सॉल्व्ह करताय? 1 प्लस ससेप्टिबिलिटी म्हणजे रिलेटिव्ह परमिएबिलिटी. 2 प्रश्न सीटीत असे आलेत. ससेप्टिबिलिटी 499 दिले आणि ही विचारले व्हॅल्यू. त्यात 1 ॲड करा 500. समजा रिलेटिव्ह परमिएबिलिटी दिले आणि ससेप्टिबिलिटी विचारले. +1 चं -1 करा. बरं ते विचारतील की डायमॅग्नेटिकसाठी ससेप्टिबिलिटी स्मॉल अँड निगेटिव्ह, पॅरासाठी स्मॉल अँड पॉझिटिव्ह, फेरोसाठी लार्ज अँड पॉझिटिव्ह. ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचर मध्ये रिलेशन त्याच्यावरून फॉर्म्युला तयार करा. x1/x2 T2/T1. ससेप्टिबिलिटी मॅग्नेटायझेशन मध्ये फॉर्म्युला आहे की ससेप्टिबिलिटी इंटू एच म्हणजेच मॅग्नेटायझेशन. मग मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला आहे
नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. मग या चौघापैकी 4 व्हॅल्यू देतील. सॉरी, चौघापैकी 3 व्हॅल्यू देतील. चौथी व्हॅल्यू विचारतील. म्हणजे काय केलं रे? एकही एमसीक्यू मी सॉल्व्ह केले नाही. पण मला ससेप्टिबिलिटीचे जेवढं माहिती आहे तेवढं आलं पाहिजे. ससेप्टिबिलिटीला 100 न मल्टिप्लाय करा. पर्सेंटेज इन्क्रीज इन द मॅग्नेटिक फील्ड मिळेल. म्हणजे काय? समजा ते सोलेनॉइड आहे, त्यात मेटल इन्सर्ट केलं की मॅग्नेटिक फील्ड वाढणार. मग पर्सेंटेज इन्क्रीज किती होणार? पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे मॅग्नेटिक मटेरियलमध्ये. बघा, म्हणजे थोडक्यात मी सगळं केलं की नाही? केलं की नाही? मग मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. ससेप्टिबिलिटीशी रिलेटेड हा एक फॉर्म्युला आहे. इन मला इथं काय येईल हे तुम्ही सांगा. ओके, तुम्ही सांगा. लक्षात घ्या. म्यू इंटू एच येणार आहे. म्यू इंटू काय येणार आहे सांगा इथं? एच. म्हणजे ऍक्च्युअली बीचा फॉर्म्युला असतो म्यू इंटू एच. बी म्हणजे फॉर्म्युला फाय अपॉन ए. तुम्हाला काय देतील माहितीये का? फाय, ए आणि एच देतील आणि म्यू विचारतील. 4 ते 5 वेळा हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे, हे लक्षात घ्या. बरं, व्हिडिओचं टायटल काय? आता मला काही करून तुमच्याकडून 10 ते 20 मार्काची वाढ हवी आहे प्रत्येक मॉक टेस्टमध्ये. मग त्यासाठी तुमचा स्कोर कमी असेल तर रोज मॉक टेस्ट प्लीज देऊ नका. गॅप ठेवा. आता माझ्याकडे एका स्टुडंटचा स्कोर 80 आहे. मग त्या स्टुडंटला मी काय सांगितलं, की तुम्ही मॉक टेस्ट एक 3-4 दिवसाच्या गॅपने द्या. ओके. बरं, काहींचा 15 तारखेला अटेम्प्ट आहे पहिला. मग मी सांगितलं, की 6 तारखेनंतर मॉक टेस्ट द्यायची गरजच नाहीये. मग 7, 8, 9, 10, 11, 4-5 दिवस रिव्हिजनच करा. रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? ऑब्व्हियसली तुम्ही जेवढ्या मॉक टेस्ट आतापर्यंत दिल्यात, त्यात तुमचे जे प्रश्न चुकलेत, तेच तुम्ही रिवाईज केले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही प्रकारे काहीही होऊ दे, तुम्ही या स्टेजला घाबरायचं नाहीये. बिलकुल नाहीये. 2 वर्ष काबाड कष्ट घेतलेत तुम्ही. पेपर का अवघड जाईल तुम्हाला? सोपाच जाणार आहे. आणि एक लक्षात घ्या रे बाळांनो, मी तुम्हाला परत आता कुठं नेतोय बघा, लक्षात घ्या. नीट समजून घ्या. हे जमलं पाहिजे. हो, हे जमलं पाहिजे. तुम्हाला क्वेशन स्किप करता आले पाहिजेत. मोह टाळता आला पाहिजे. मला जमतंय. मला तो प्रॉब्लेम जमेल, तरी मला तो स्किप करता आला पाहिजे. का? कारण न्यूमेरिक असा प्रश्न स्किप करायचा सीईटीमध्ये, की ज्याचं उत्तर विथिन 1 मिनिट आपल्याला जमणार नाही. हो, मी तुम्हाला सांगतो, मी आता क्वेशन पेपर एनालिसिस करतो बऱ्यापैकी. ऑफलाईन स्टुडंटचे मी क्वेशन पेपर बघतो. मग माझ्या लक्षात काय आलं, काही प्रश्नाला 5-5 मिनिटं वेळ लावतात. हो, 5-5 मिनिटं? एवढा वेळ असतो का सीईटीत? नाही. 5 मिनिटं नाही, 7 मिनिटं लावणारे पण मुलं बघितलेत मी. हां, बिलकुल नाही. तुम्हाला ट्रिकनं तो क्वेशन सॉल्व्ह करायचा जमत असेल तर सोडवा, नाहीतर स्किप करा. थेरॉटिकल प्रश्न शोधा. सोपे प्रश्न शोधा. अरे, ते किती असतात सोपे प्रश्न, तुम्हाला सांगू का? की केमिस्ट्रीमध्ये, इव्हन फिजिक्समध्ये सुद्धा सोपे प्रश्न असतात, की जे वाचल्या-वाचल्या तुम्हाला उत्तर मिळू शकतं, लक्षात घ्या. मग अशा वेळेस त्या टाइपचे प्रश्न सोडवले पाहिजेत, की विनाकारण अडकून राहायचं नाही आणि हळू वाचायला वेळच नाहीये. वाचायचं, आठवतंय नाहीतर स्किप करायचं. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, ऑलरेडी निदान एक तरी मॉक टेस्ट द्या बरं का. तुम्ही अजून एकही मॉक टेस्ट दिली नसेल चुकताय. आणि आत्ताच सेकंड अटेम्प्टसाठी प्लॅन सुरू करू नका. हं, जोपर्यंत फर्स्ट शिफ्ट होत नाही, फर्स्ट अटेम्प्ट होत नाही, तोपर्यंत सेकंड अटेम्प्टचा काहीही विचार करू नका. मग चला, 10 मार्कामुळं किती पर्सेंटाइलचा डिफरन्स होतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल, तर आत्ताच तुमचे 10 ते 15-20 मार्क वाढवण्यासाठी प्रयत्न करा. ऑल द बेस्ट.